भर परिषद सुरू असताना एक अनोळखी व्यक्ती जितेंद्र आव्हाड यांच्या पत्रकार परिषदेत आली। कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच ही व्यक्ती गुप्तचर विभागाचे पोलीस असल्याचं समोर आलं आणि त्यानंतर आव्हाडांचा चांगलाच भडका उडाला। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। थोडीशी अक्कल की आपण कोणाच्या घरी जातोय, आपल्याला काय अधिकार घरी जायचा, तुमच्या कुठल्या अधिकाराने तुला यायला सांगितलं माझ्याकडे? पीएसआय खान। कोण? खान लावले पीएसआय खानला। आमदार जितेंद्र आव्हाडांचा हा संताप, त्याचं कारण आहे घरी पत्रकार परिषद सुरू असताना आव्हाडांच्या घरात पोलीस शिरले। साध्या वेशातले हेच ते पोलीस आहेत ज्यांनी रेकॉर्डिंग सुद्धा केलं। थोडीशी अक्कल की आपण कोणाच्या घरी जातोय, आपल्याला काय अधिकार घरी जायचा, तुमच्या कुठल्या अधिकाराने तुला यायला सांगितलं माझ्याकडे? पीएसआय खान। कोण? खान लावले पीएसआय खानला। त्याला जोपर्यंत येत नाही याला सोडायचं नाही। सो हा कोण सर? काय कोण काय तुम्हीच तुमची ओळख सांगा। बसा एसबी स्पेशल ब्रँच। बसा बसा बसा, याला चहा पण पाजा। बसा, आता तुमची मजा येईल इथे। बसा, चांगलं केलं तुम्ही। ठाण्यातल्या घरात आव्हाडांची पत्रकार परिषद सुरू होती आणि आव्हाडांच्या घरी आलेले हे पोलीस गुप्तचर विभागाचे आहेत। पत्रकार परिषदेत या पोलिसांनी शूटिंगही सुरू केलं। मात्र कार्यकर्त्यांना शंका येताच त्यांनी या साध्या वेशातल्या पोलिसांना बाजूला घेत विचारणा केली आणि त्यानंतर आव्हाडांचा भडका उडाला। सर मला एसबी ब्रँच दिलाय। तुम्ही आलात कुठून? मी कुठे बसलेले होतात? एसबी ब्रँच। कुठे? वटनगर पोलीस स्टेशन। वटनगर पोलीस स्टेशन दिलं। तुम्हाला माझ्या घरात येण्याचा अधिकार कोणी दिला? माझं प्रायव्हसी आहे ना, माझं घर आहे ना, माझ्या घरात कोणाला घ्यायचा माझा अधिकार आहे। तुम्ही कशी घाला? मला वरिष्ठांनी सांगितलं म्हणून तुम्ही दरोडा घाला? हा दरोडा आहे, माझ्या घरात चोरी झाली। मी आता वरती गेलेलो तेच बघायला गेलेलो, चेन चोरीला गेले 4। त्याचा आम्ही तुमच्यावर घेतला तर आता तुम्हाला समजतं का तुम्ही काय करता? एवढी हिंमत पोलिसांची की विरोधी पक्षांच्या एका आमदाराच्या घरात डायरेक्ट जाऊन शूटिंग करतात? काय केलं तुम्ही येऊन? अरे कशाला, तुमचा काय अधिकार? पण माझा आहे ना, माझं घर आहे ना, निदान मला विचारायचं, माझ्या पोलिसांना विचारायचं। काय लावलं म्हणजे आमचं प्रायव्हसी म्हणजे काही गोष्ट आहे की नाही? मी तुमच्या घरात येऊ? विरोधी पक्षाच्या नेत्यांवर वॉच का ठेवता असा सवाल करत आव्हाडांनी पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला आणि वरिष्ठ अधिकारी घरी येत नाहीत तोपर्यंत पोलिसांना सोडणार नाही असा इशाराही दिला। आव्हाड साहेब बोलतोय। तुम्हीच पाठवलंय मॅडम? तुम्ही तुमच्या एका हवालदाराला आमच्यावरती वॉच ठेवायला माझ्या घरात, अहो माझ्या घरात येऊन तो माणूस शांतपणाने माझे प्रेस ब्रीफिंग रेकॉर्ड करत होता। एक तर माझ्या घरात येण्याची परवानगी कोणी दिली हो त्यांना? आणि कशाला हे करता? आमच्यावर वॉच कशाला ठेवता? आम्ही काय चोर दरोडेखोर? ज्यांच्यावर वॉच ठेवायचं त्यांच्यावर ठेवा ना, त्या वाल्मिक कराडवर वॉच ठेवा ना, अख्ख्या महाराष्ट्रातल्या पोलिसांनी मिळून। आमच्यावर कसले वॉच ठेवता? अहो पकडले गेले ना ते। असं हे काय चालू आहे म्हणजे काय? आणि मी यांना सोडणार नाही, तुमचा जोपर्यंत सिनियर डीसीपी येत नाही एसबीचा तोपर्यंत यांना मी सोडणार नाही। अखेर त्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा नको म्हणून आव्हाडांनी त्या कर्मचाऱ्याची सुटका केली आहे। धक्कादायक आहे की तो माणूस डायरेक्ट माझ्या घरामध्ये पकडला जातो। म्हणजे विरोधी पक्षाला जगू द्यायचं की नाही? म्हणजे त्यांना असं कोंडून टाकायचं की काय? एवढा वॉच ठेवायचा तर वाल्मिक कराडवर ठेवायचा ना, मर्डर झाल्यानंतर तर लवकर सापडला असता, पोरांची म्हणजे पोलिसांची लाच तरी राहिली असती। तर आमच्यावरच वॉच ठेवतात आणि हे सगळं तुमच्या समोर घडलंय। म्हणजे मी काय बनाव तयार केला बिलाय नंतर सांगतात ना हे बनाव होता वगैरे, हे तुमच्याच नजरेसमोर। मला तर माहित पण नव्हतं, माझ्या लक्षात आणून दिलं गेलं। त्यांना विचारलं तर मला म्हणाले की मला वरिष्ठांनी नेलं, जा तुम्ही। मी आलो। जे पोलीस आव्हाडांच्या घरी शिरले ते ठाण्याच्या विशेष शाखेतील कर्मचारी असल्याचंही समोर आलंय आणि वरिष्ठांच्या सूचनेवरूनच आपण चित्रीकरण केल्याचंही त्यांनी आव्हाडांसमोर मान्य केलंय। विनायक डावरुंग, TV9 मराठी, ठाणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.